परमात्मा आणि परब्रह्म यांच्या कबरीवर बसून बहुजन हिताय बहुजन सुखाय मांडणारे तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आई रमाई जिजाऊ या परिसरातील एक सर्वश्रेष्ठ त्या काळातले आंबेडकरी विचारधारेचे समकालीन शिखर सूत्र आनंद स्वामी, पंढरीनाथ पाटील पटकर आणि या परिसरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एका कालखंडामध्ये सत्यशोधक चळवळ ज्वलंतपणे दगदगत होती. त्या सर्व महामानवांना आणि चळवळीला प्रथम जय भीम, वरवट बकालसारख्या सह्याद्रीच्या पायथ्याशी सातपुड्याच्या पायथ्याची आंबेडकरी साहित्याचं हे पूजन एक महापर्वणी किंवा महोत्सव आहे असं मला वाटतं. आंबेडकरी साहित्याच्या संदर्भामध्ये कालपासून प्रदीर्घ असं चिंतन, मंथनाची मांडणी आपण ऐकत आहात. माझ्यासमोर असा प्रश्न आहे, एका सिनेमात गाणं होतं, शायद आखरी हो उनका ये सितम, हम ये सोच कर हर सितम सह गए. अशी पाळी तुमच्यावर आलेली आहे, पण इलाज नाही त्या गोष्टीला. मी थोडक्यात अगदी मोजक्या शब्दात, मला ते समारोपीय सत्रही हेच आहे. याचा अर्थ कार्यक्रम संपला असं नाही, कार्यक्रम चालू राहील. मी एक गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो. आंबेडकरी साहित्याच्या संदर्भामध्ये ही आंबेडकरी जाणीव, भोजने सर आहेत किंवा पाटील सर आहेत किंवा ही सगळी मंडळी, सगळ्याची नावं मला आठवतील असं काही नाही. या माणसांनी हे जीवनमूल्य खांद्यावर घेतलं, डोक्यात घेतलं आणि कशाचीही तमाद बाळगता अत्यल्प वेळेत भावानं आंबेडकरी साहित्य तुम्ही पार पाडत आहात. प्रश्न असा आहे की आंबेडकरी साहित्य या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये, या सगळ्या पर्वतराजीमध्ये निवास करणारे आदिवासी, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदिवासी, प्रश्न असा निर्माण होतो की आंबेडकरी साहित्य म्हणजे काय, आंबेडकरवाद म्हणजे काय. एक सगळा प्रदीर्घ असा प्रवास या सगळ्या चर्चेमधून चालू आहे. आंबेडकरवादाच्या संदर्भामध्ये आणि आंबेडकर साहित्याच्या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीपासून ही चर्चा आहे. तर आंबेडकर ही व्यक्ती नव्हे, आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर नव्हे, तर आंबेडकर एक सिद्धांत आहे, आंबेडकर एक विचार आहे, आंबेडकर एक तत्वमूल्य आहे आणि आंबेडकर म्हणजे मानवी जीवनाला परमोच्च शिखरापर्यंत उत्कर्ष करण्याइतपत उपलब्ध करून दिलेल्या परिस्थितीशी केलेला संघर्ष म्हणजे आंबेडकर. यामध्ये कुठलाही जात, धर्म, पंथ, वंश, लिंग असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. मला आठवते इथल्या शेतकऱ्याच्या प्रश्नासंबंधामध्ये आनंद स्वामी, पंढरीनाथ पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन
अक्षरशः हा जो परिसर आहे विदर्भाचा, या परिसराच्या आणि पुण्या मुंबईच्या या तथाकथित साहित्याच्या सृजनाचा जो महत्त्वाचा टप्पा आहे, महत्त्वाचा भाग आहे, मार्क्सवादी साहित्य वर्गीय जाणीवेतून संघटित शहरी जीवनातून अस्तित्वात आलं. इथलं प्रस्थापित साहित्य पुण्या मुंबईच्या गिरडीच्या आणि तत्सम उच्चभ्रू समाजाच्या जीवनाच्या रंजनात्मक मूल्यातून अस्तित्वात आलं. परंतु आंबेडकरी साहित्य याचा वारसा सत्यशोधक द्यावाच लागेल, ते नाकारून चालणार नाही. आणि सत्यशोधक जलसाचाही वारसा आधी तथागताला द्यावा लागेल, अश्वघोषासारख्या तत्त्वज्ञानाला द्यावा लागेल. आणि याचाच वारसा, या कलेचा वारसा महाराघरी तुंतन बामणाघरी लिहून या लोकशाहिरीला लोकवाङ्मयाला द्यावा लागेल. जिथं साहित्य, नाटक ही वस्तुस्थिती आहे, नाट्यकथी हे अस्पृश्य ठरल्या जातात. याज्ञवल्क्य स्मृतीने त्यांना अस्पृश्य समजलेलं आहे. आणि नाटक करणे हा जो भाग आहे, तथागत बुद्धानं त्याला जादूगार म्हटलेला आहे. त्याच्यावर गाथा केली आहे तथागत. हा जादूगार आहे, नवीन किमया करणारा आहे. एका मानसातून सृष्टीचं सर्जन आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू उभे करणारे जे पात्र उभे केले जातात, ज्या जाणीवा निर्माण केल्या जातात, त्या जाणीवेचं मांडणी अत्यंत सहज आणि सुलभ होते व्यक्त केली. तथागत बुद्ध आणि त्यानंतरचे त्याचे अनुयायी, या आजच्या अनुषंगाने ज्या चर्चा झालेल्या आहेत, अगदी सुरुवातीपासूनचा सगळाच आढावा शब्दशः घेणं शक्य होणार नाही किंवा घेऊ नये, ती अपेक्षाही नाही आहे. आदिवासीच्या संदर्भामध्ये आपण जो प्रामुख्याने इथला उल्लेख करतो, हा आदिवासी बांधव, दलित बांधव आणि कामगार वर्ग या कल्पनेच्या विविध पैलूच्या बाजूने विचार करताना काही गोष्टी आपण स्पष्ट केल्या पाहिजेत. वर्गीय जाणीव ही श्रम आणि संपत्तीच्या धारणातून उभी राहिलेली वर्गवारी आहे. मग तो कामगार वर्ग असेल, भांडवलदार वर्ग असेल, सरंजाम वर्ग असेल वगैरे. आता नव्यानं उभा राहिलेला तो मध्यम वर्ग त्याही वेळी होताच. वर्गीय जाणीव ही आर्थिक स्वरूपामध्ये, वर्गीय जाणीव ही शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भातही ती काही प्रमाणात येऊ शकते, पण मुळात मार्क्सने उभी केलेली वर्गीय जाणीव ही आहेरे आणि नाहीरेच्या आधारे केलेली आहे. अनेक अभ्यासकांच्या संदर्भामध्ये ही गोष्ट अधिक क्लिअर होणं गरजेची आहे की आंबेडकरी साहित्य हे वर्गीय साहित्य नाही, तर हे जात जाणीवेतून कायम शोषक, कायम शोषित, कायम शासक आणि कायम शासित मूल्यांच्या तथाकथित सांस्कृतिक संघर्षातून, तथागत बुद्धाची संस्कृती आणि ब्राह्मणी संस्कृतीच्या संघर्षातून जन्माला आलेला आहे. याची जाणीव आपल्याला अनेक अभ्यासकांना किंवा या सगळ्या याच्यातून दिसत नाही. मुद्दा माझा असा आहे की वर्गीय जाणीव आणि जात वर्ण जाणीव, वर्चस्व आणि स्त्रीदास्य ह्या जाणीवा याचं वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथल्या सामाजिक वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आपला काही गोंधळ होतो की इथला जो मागास वर्ग आहे, खरं म्हणजे कास्ट इन इंडिया आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांना याची सुंदर मांडणी केलेली आहे. अगदी बाबासाहेबांना जातीला कास्ट इज अ क्लोज्ड क्लास म्हटलेलं आहे, बरोबर. तर हा सामाजिक वर्ग आणि आर्थिक वर्ग आणि या सामाजिक
बंदिस्त वर्गाचे सांस्कृतिक मूल्य विचारात न घेता सरळसोट आपण मांडणी करत जातो, त्याच्यामुळे गोंधळ होत जातो. प्रश्न असा आहे, इथला जो दलित, आदिवासी, ओबीसी हा जो समूह आहे, हा जो वर्ग आहे, हा संख्येनं बहु आहे म्हणून तो बहुजन आहे असं नाही आहे. तर समाजाचे दोन वर्ग आहेत, एक अभिजन आणि दुसरा बहुजन. जो बहुजन आहे तो शोषित आहे, उपेक्षित आहे, कायम शासित राहिलेला आहे. या अर्थानं तथागतानं बहुजनी संकल्पना मांडलेली आहे. आजच्या काळामध्ये बहुजन हा शब्द राजकीय संदर्भामध्ये अधिक वापरला. तो मूळ मुद्दा असा आहे आपला की या संकल्पनेमध्ये विचार करत असताना आम्ही काही संकल्पनाचा नव्यानं विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आरक्षण, त्या संदर्भातले सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तुमच्या असणाऱ्या तरतुदी ह्या वर्गाच्या नाहीत, ही एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. हा एक सामाजिक वर्ग आहे आणि इथल्या समाज व्यवस्थेच्या सांस्कृतिक मूल्यातून हेतू पुरस्सर तो निर्माण केला गेलेला आहे. म्हणून तो वर्ग बहिष्कृत आहे. विकासाच्या संधी त्याला नाकारल्या गेलेल्या आहेत. या विकासाच्या नाकारलेल्या संधी मिळत असताना त्याला अग्रक्रम मिळावा, संपूर्ण नव्हे, अग्रक्रम मिळावा असा तो भाग आहे. दुसरा या समोरचा भाग असा येतो की बाबासाहेबांच्या समोर 1916-17चा लखनौ करार आणि साऊथ बोरो कमिशन आणि त्यापुढं जे वेगवेगळे कमिशन आले, या कमिशनमध्ये बाबासाहेबांनी इथला जो अप्रेस्ड क्लास, वंचित समाज, या समाजाला सामाजिक वर्ग तो स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र आहे हे मान्य केलं होतं. आणि हे करत असताना धार्मिक अल्पसंख्याकाच्या वर्गात टाकलेलं नाही आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचा मुद्दा आहे. आणि तत्कालीन राजकीय अस्तित्वाच्या उभारणीमध्ये इथला ख्रिश्चन असेल, इथला मुस्लिम असेल, शीख असेल, हे अल्पसंख्याक आहेत. या अल्पसंख्याकामध्ये आणि वंचित आणि उपेक्षित वर्गामध्ये असणारं अंतर आजच्या काळातही आपण न घेता एक धर्माच्या अनुषंगानं आपण अल्पसंख्याक असावेत आणि या दृष्टीने आपण विचार करतो. ही बाब योग्य नव्हे. खऱ्या अर्थानं बाबासाहेब न समजण्याचे हे लक्षणं आहेत काय असं मला वाटतं. ही अंतिम आहे असं नाही आहे, पण ह्याही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, ह्याही बाबी आपण समजल्या पाहिजेत. या प्रदीर्घ चर्चांमध्ये एक बाब पुन्हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आंबेडकरी साहित्याचे उगमस्थान जे आहे, विदर्भाच्या संदर्भामध्ये त्यात वेगवेगळ्या चर्चा झाल्या. या चर्चांमध्ये वेगवेगळ्या विषयावर विदर्भातील आंबेडकर कवितेची शिखरे, आंबेडकरी साहित्याच्या अंगणात विदर्भाचे योगदान, त्याचप्रमाणे आंबेडकरी साहित्य म्हणजे संविधान साहित्य आणि आंबेडकर वादच भारतीय साहित्याचे प्रमाणशास्त्र, अशा या विषयाच्या अनुषंगानं अत्यंत अभ्यासपूर्ण, खरं म्हणजे या नव्या पिढीचं मला कौतुक वाटत होतं. नव्या पिढीचं कौतुक वाटत होतं की किती साहित्यशास्त्र नव्हे तर या सगळ्या सामाजिक सिद्धांताच्या मानवी जाणीवेच्या पातळीवर त्यांचं जे आकलन आहे हे या छोट्याशा गावामध्ये इतक्या प्रभावी आणि इतक्या ताकदीनं मांडलं गेलं, याचं मला नवल वाटतं. असं म्हणून मी मोठा आहे असं मला सिद्ध करायचं नाही, पण माझ्या आकलनाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टी इतक्या भारावून आणि भावून गेल्यात की मला माझ्याकडं त्याच्यासाठी शब्द नाही आहेत. याच मंचावर बुद्धाच्या संदर्भामध्ये वेगळा कायदा असावा या मागणीचे संदर्भातील जी वस्तुनिष्ठ मांडणी केली वक्त्यांनी ती अतिशय सुंदर होती. ही गोष्ट खरी आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं असेल किंवा 44व्या कलमामध्ये सिव्हिल कोड आणि विवाह आणि स्त्रियांच्या समस्या आपण फार घिसडघाई करतो. अशी घिसडघाई करणे योग्य नव्हे. याच्यावरही चांगल्या रीतीनं एक संविधानिक पातळीवर चर्चा झाली. एक
अत्यंत सुंदर आणि मर्मभेदी ही संकल्पना झाली. दुसरी बाब आपण एक रिपब्लिकनच्या संदर्भात विचारात घेतले पाहिजेत. रिपब्लिकन एक राजकीय संकल्पना आहे, पॉलिटिकल कन्सेप्ट आहे आणि त्याचवेळी ती एक राजकीय संस्थाही आहे. या दोन्ही गोष्टींचा आपण स्वतंत्रपणे विचार केला पाहिजेत. अमेरिकेमध्ये असणारं रिपब्लिकन पक्ष एक ती संस्था आहे, एक वेगळं स्वरूप आहे. आणि रिपब्लिकन भारतातला तीही एक स्वतंत्र एक संघटना आहे किंवा संस्था आहे. आणि रिपब्लिकन हा जो ही जी संकल्पना आहे मुळामध्ये ती माणसाच्या कुठल्याही वंश परंपरेनं शासनाचं कोणतंही पद वंश परंपरेनं न प्राप्त होता त्या पदासाठी लागणारी गुणवत्ता, त्या पदासाठी लागणारी पात्रता धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते प्राप्त करता येईल. ही राजकीय रिपब्लिकनची संकल्पना, गणराज्याची संकल्पना. तात्पर्य असं की भारतातला नागरिक कोणत्याही जात धर्म पंथ वंशलिंग काहीही असला तरी चालेल आणि देशाच्या सर्वोच्च पदासाठी लागणारी जी पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा किंवा संसदेच्या लोकसभा किंवा राज्यसभेच्या इतक्या विशिष्ट खासदाराचा पाठिंबळ असावा किंवा त्याला राज्याच्या विधिमंडळातून विशिष्ट अशा मताची आवश्यकता ती पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती राजा होऊ शकेल, देशाचा प्रमुख होऊ शकेल. ही बाब याच्यासाठी निघाली की इंग्लंडमधल्या राजेशाहीमध्ये राजाच्या वंशातून राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा आणि ती अंतिम सत्ता त्याच्या हाती, ही बाब बाबासाहेबांनी तोडून टाकली. यावर प्रदीर्घ आणि सुंदर अशी कालपासून आज विशेषतः त्याच्यावर चर्चा झाली आणि ती अत्यंत स्वागतार्ह होती. ह्या संकल्पना समजून घेणं आणि मांडणं नितांत गरजेचे आहेत. आंबेडकरी साहित्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण जी मुद्दे चर्चेला घेतलेली आहेत यामध्ये आमचे बंधू आहेत, काळे सर आहेत, त्यानंतर मानकर सर आहेत, यानंतर वानखडे ताई आहेत, यानंतर आत्माराम ढोक आहेत. ही खरंच मोठी माणसं आहेत, चांगली मांडणी केली यांनी आणि त्यांनी हाताळलेला विषय प्रत्येकाचा वेगवेगळा विचार करता येणार नाही, पण एक समग्र किंवा साकल्यानं त्याचा विचार करताना आम्हाला विचार करावा लागतो की मुळात आंबेडकरी साहित्य म्हणजे काय इथपासून संकल्पना आल्या विचार केल्या आणि चांगला विचार मांडलेला आहे. आंबेडकरी साहित्याचं वैशिष्ट्य त्याचे वेगळेपण हेही मांडल्या गेलेले आहेत. आंबेडकरी साहित्याचे जे मूल्य आहे हे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय, कुठलाही वर्णभेद वंशभेद न मानता माणसाच्या परमोच्च उत्कर्षासाठी त्याला संधी प्राप्त करून दिल्या जाव्यात किंवा त्या मिळवणे हा त्याचा अधिकार आहे आणि तो संविधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. म्हणून साहित्य आणि आंबेडकरी साहित्य आणि भारतीय संविधानाची तदात्मता एकरूपता म्हणजेच आंबेडकरी साहित्याचा जन्म संविधानाच्या मानवी मूल्यातून होतो. ही खऱ्या अर्थानं या लोकांनी जी मांडणी केली ती अप्रतिम आहे, अद्वितीय आहे. म्हणजेच आंबेडकरी साहित्य संविधानिक साहित्य आहे. किंबहुना संविधानाचे जे मूल्य आहे आणि आंबेडकरी साहित्याचे मूल्य आहे ही माणूस, आम्ही, वी द पीपल ऑफ इंडिया, सर्व माणसं समान आहेत आणि सर्वांना विकासाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. ह्या मिळत असताना कुठलीही हुकुमशाही कुठल्याही माणसाला त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं बळी द्यायचं काम पडू नये. कुठल्याही माणसाला त्याच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी त्याच्या आर्थिक परावलंबित्वाच्या अनुषंगानं गुलाम होता येणार नाही याचाही विचार सांगोपांग झालेला आहे. हे सगळे विचार करत असताना आम्ही इथल्या अर्थव्यवस्थेचा विचार एका बाबीनं करणं फार गरजेचं आहे की भारतामध्ये संविधान आलं, हे संविधान किंवा ही झालेली राजकीय क्रांती फ्रेंच, इंग्लंड, रशियन क्रांतीसारखी नाही आहे. कारण युरोपमध्ये जे परिवर्तन आले ते तिथल्या औद्योगिक क्रांतीतून आलेले आहेत, यंत्रयुगातून आलेले आहेत आणि
उत्पादन साधनाच्या परिवर्तनाने जाणीवा बदलतात आणि बदलणाऱ्या जाणीवा उत्पादनाची साधनं बदलतात. तिथल्या औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेले जी नवी व्यवस्था, नवे सिद्धांत, या संदर्भामध्ये भारतामध्ये कधीही उत्पादनाच्या संदर्भामध्ये कधीही केव्हाही इथली यांत्रिक क्रांती, तंत्रज्ञानाची क्रांती इथं झालेली नाही आहे. इथं संघटित वर्ग निर्माण झालेला नाही. तो पुण्या मुंबईच्या शहरी भागातच असणार आहे. अगदी पॅन्थरही निर्माण झाली असेल तर पॅन्थरचा विचार, शहरी पॅन्थर आणि ग्रामीण पॅन्थर, संघटित जीवनातून उभी राहिलेली पॅन्थर आणि ग्रामीण भागातील सरंजाम व्यवस्थेतून, शेती व्यवस्थेतून निर्माण झालेलं जे संघटन, या दृष्टीनं त्याचं संश्लेषण, त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. कथाकथनाच्या संदर्भातही मला दोघा तिघांनी ज्या कथा मांडल्या जो बहुत दिल को छू लेने वाली बात रही. जात वास्तव आणि माणसाच्या प्रेमाच्या सहज सुलभ भावनांच्या एकाधिकारच्या पजेसून कुठं नव्हता. कुठे गेले ते आमचे भाऊ गेले, अरे यार भाऊ काय कथा मांडली यार, स्त्री असं असावं. त्याचं विश्लेषण त्याने फार सुंदर केलं आहे की पुरुष सत्ताकतेचा आणि मानवी भावनांच्या स्त्री पुरुषाच्या संबंधातील जो सहज सुलभता आहे किंवा त्याची कथा मांडलेली आहे. व्यवसाय सोडणं या भूमीच्या बौद्ध समाजाची प्रगती झालेली आहे. आणि तुम्ही जर तुमच्या व्यवसायाची पारंपरिक गुलामीची साधनं बदलून ठेवत असाल तर तुमची प्रगती कधीही होणार नाही. जात वास्तव, अर्थव्यवस्था आणि मानसिक गुलामीचं विश्लेषण करण्याची कथा हा सुंदर मांडणी झालेली आहे. बांधवांनो, साहित्याच्या सौंदर्यशास्त्राच्या संदर्भामध्ये जो मुद्दा आलेला आहे, साहित्याचे प्रमाणशास्त्र, इस्टिमॉलॉजी, प्रमाणशास्त्र. हे प्रमाण जे नाक, कान, डोळे हे जे पंचेंद्रिय आहेत त्याच्या माध्यमातून ज्ञान मिळते. ज्ञाता, ध्येय आणि ज्ञान तथागतानं मांडलेला हा ज्ञानाचा सिद्धांत या पंचेंद्रियाशी जुळलेला आहे. मला एक सांगा की या इंद्रियाशी सोबत जुडलेल्या भावना त्या चेतनेशी जुडलेल्या, तुमच्या मनाशी जोडलेल्या आहेत. आणि मन हे असं सामर्थ्य आहे, मन ही अशी गोष्ट आहे की ती सर्जनाच्या माध्यमातून, कल्पनेच्या माध्यमातून तुम्ही सहज ते कल्पित करू शकता. साहित्याचा जन्म प्रत्यक्ष अनुभवातून जो जन्म आला तो सार्थसारखे अस्तित्ववादी असतील, पण आंबेडकरी साहित्यांमध्ये जन्माला आलेली जी वास्तविकता आणि त्याच्या सर्जनातील कल्पकता जी आहे, वास्तवाच्या आधारानं जी नवनिर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करून मानसिक अलय विज्ञानाच्या पातळीवर त्याची जी निर्मिती होते, ती निर्मिती आंबेडकरी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. एक तो नेमका गुणधर्म आहे. कारण सौंदर्य म्हणजे काय की माणसाला आनंद देते, माणसाला सुख देते, ती भावना म्हणजे सौंदर्य. आणि सौंदर्याची जी लक्षणं आहेत ती भौतिकतेच्या स्वरूपामध्ये ती भव्यता आहे, लयबद्धता आहे, प्रमाणशीलता आहे, आनंददायकता, ह्या सगळ्या गोष्टी तिथं जुळलेल्या आहेत. आंबेडकरी साहित्य प्रमाणशास्त्राच्या अनुषंगाने मानसिक पातळीवर माणसाच्या सेन्सेसिस क्रियेचं जो उन्नयन करते त्याची मांडणी एक सुंदर रीतीनं इथं चर्चेला गेली. मला असं वाटतं अध्यक्ष या नात्यानं खूप महत्त्वाची नसते. युद्ध संख्येवर लढले जाते. आमचे बंजारी साहेब नेहमीच म्हणत असतात, भोसले बुलंद असणाऱ्या माणसाचं हे साहित्य संमेलन आहे. बाबासाहेब जेव्हा बोलत होते तेव्हा महार झोपडीच्या बाहेर उन्हाळे लंगोटी लावून बसत होते. त्या परिस्थितीतून ही आज वैचारिक क्रांती झालेली आहे. भौतिक क्रांती नव्हे, वैचारिक क्रांती झालेली आहे. आणि ही वैचारिक क्रांती म्हणजे आजचं आंबेडकरी साहित्य. जय भीम, जय भीम, जय भीम.